नमस्कार. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. 8 वर्षीय बालकावर केला 10 ते 12 भटक्या कुत्र्यांनी हल्ला. कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी. गणेशोत्सवानंतर लगेच मुंबई गोवा महामार्गाची चाळण. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आश्वासन ठरले फोल. फिरण्यासाठी केली चक्क रिक्षांची चोरी. चोरलेल्या 6 रिक्षांसह चोर पोलिसांच्या ताब्यात. राजापूरमधील नाटे ग्रामस्थांना सतावते पाणी टंचाई. ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडा आक्रोश मोर्चा. आणि मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पोलादपूर तालुक्यातील कर्मचारी महासंघाकडून मुका कॅन्डल मोर्चा. पाहुयात सविस्तर वृत्त. सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी. महाड तालुक्यातील धामणे गावातील पिसाळलेल्या कुत्र्यांनी जवळपास 1 तास 8 वर्ष बालकाचा चावा घेतल्याची घटना घडलेली आहे. हा बालक गंभीर जखमी झाल्याने संपूर्ण धामणे ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत आहेत. धामणे बुद्धवाडी येथील राहणारा 8 वर्षीय समर्थ प्रभाकर आपल्या राहत्या घरासमोर खेळत असताना गावातील 10 ते 12 भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावरती हल्ला केल्याने बालक गंभीर जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच भटक्या कुत्र्यांनी धामणे गावातील नागरिक बालकांना चावल्याची घटना घडली होती असे ग्रामस्थांनी सांगितलेले आहे. हा बालक गंभीर जखमी झाला असून महाड ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई जे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं आहे. गणेशोत्सवापूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महिनाभरात 3 ते 4 वेळा मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याच्या कामाची पाहणी करून गणेशोत्सवापूर्वीच या महामार्गाची 1 लेन पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र या रस्त्याच्या कामाची 1 लेन पूर्ण झालीच नाही. शिवाय जे काम झाले होते त्या कामाची अगदी 1.25 महिन्यातच चाळण झाली आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे तसेच पेणचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी फक्त मतांचे राजकारण करून जनतेची दिशाभूल केली आहे, हे याबाबत आवाज उठवत नाहीत अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर याच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सुनील उशीरकरांनी देखील त्यांच्यावर निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकदम बेकार. गेले 5 वर्ष प्रवास करतोय मी, तर एवढे खड्डे शेवटी माझा बिझनेस राहायला इकडे करतोय. तर पहिला तर रोज यायचो, पण आता यायला कंटाळा झालेला आहे. आता 2-3 दिवस राहायला थांबतो, कारण काय गाडीला प्रवास एवढे खड्डे रस्ता नसले एवढे खड्डे ह्या रस्त्याला आहेत. अक्षरशः कंटाळलं. गाडीचा व्हायब्रेशन नाही. 1 लेन पूर्ण झालेलीच नाही तशी. तर कारण काय माहिती आहे का, 1 लेन जी पूर्ण केले बोलतात ना, ती पूर्ण नाही झाली कॉन्क्रिटीकरण. त्यांनी काय केलं होतं, हा कच्चा मटेरियल आहे ना, त्याच्यावरती रोलर फिरवला होता. रोलर फिरवून फक्त लोकांना प्लेन करून दाखवला, पण तो रोलर फिरवती स्लाईस होती त्या सिमेंटची, ती निघून गेली ना, तो कच्चाच रस्ता आहे अजून. तसं तर पूर्ण रस्ता झालेला नाही आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणपतीपूर्वी हा महामार्ग 1 लेन पूर्ण करायची घोषणा केली होती. ती घोषणा त्यांची हवेतच विरली. रस्ता पूर्ण झाला नाही, पण त्यांच्या बगलबच्च्यांनी, त्यांच्या चमच्यांनी, त्यांच्या अंधभक्तांनी बॅनरबाजी मात्र पार कोकणपर्यंत जोरात केली. आणि जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 1 लेन पूर्ण झाली होती तर आज आपण परिस्थिती बघू शकता. ही एक CTB टेक्नॉलॉजी, ही सिटी टेक्नॉलॉजी झालेली आहे. दोन्ही टेक्नॉलॉजी सेम आहेत CTBनी. आणि महिन्याभरातच हा रस्ता अक्षरशः हरवलेला आहे. मग यांनी जे काम केलं ते फक्त 1 महिनाभर टिकेल ह्याच क्वालिटीचं केलं का? जनतेचे पैसे ह्या लोकांनी बाहेर घालून नाहीत का? दुसरा विषय असा आहे की स्थानिक आमदार असून दे, स्थानिक खासदार असून दे, ह्या लोकांना, हे लोक रोज प्रवास करतात या रस्त्याने, यांना हे रस्ते दिसत नाहीत का फुटलेले रस्ते? मग यांनी रवींद्र चव्हाण यांनी जी वल्गना केली की 1 लेन पूर्ण आली, त्याचा कधी विरोध यांनी केला का? तर जनतेने डोळ्यामध्ये अंजन घालून बघा की आपले स्थानिक नेते आपल्या डोळ्यामध्ये कशी घोळपेक करतात, जनतेची कशी दिशाभूल करतात, आणि फक्त सत्तेसाठी, मतांसाठी हे लोक काहीही करू शकतात. हे जनतेने पुन्हा एकदा लक्षात घ्यायला पाहिजे. खासदार सुप्रिया सुळे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावरती होत्या. पत्रकारांनी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार साहेबांवरती केलेल्या टीकेबद्दल विचारले असता सुप्रियाताईंनी त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. पाहूया. आपल्या सगळ्यांच्याच लक्षात असेल की ह्याच मोदी साहेबांच्या सरकारने
आदरणीय पवारसाहेबांना पद्मविभूषण हे त्यांच्या शेती आणि राजकीय केलेल्या विकासाच्या कामासाठी दिलेलं आहे. हा दुसरा मुद्दा. आणि मला असं वाटतं की टीका कुठला तो हक बनतो की राज्यामध्ये आल्यावर माननीय प्रधानमंत्री शेवटी कोणावर टीका करणार, अर्थातच आदरणीय पवारसाहेबांवर. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांचं महाराष्ट्रात स्वागत आहे, त्यांनी जरूर यावं, आदरणीय पवारसाहेबांवर टीका करावी. कारण आपलं हेच एक नाणं आहे जे मार्केटमध्ये खणखणीत चालते. त्यामुळे 60 वर्षाची कुणीही महाराष्ट्रात आलं त्याला जोपर्यंत आदरणीय पवारसाहेबांवर टीका करत नाही पर्यंत बातमी होत नाही. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, एका गोष्टीचा मला आनंद आहे की नॅचरली करप्ट पार्टी आदरणीय माननीय प्रधानमंत्री जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा NCPला नॅचरली करप्ट पार्टी म्हणते. काल त्यांनी कुठलाही भ्रष्टाचार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जोडला नाही. जे आधी नेहमी भ्रष्टाचारी म्हणायचे, आता भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. त्याच्यामुळे आरोप बदलतो. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. आरक्षणाच्या विषयावर 10 दिवसांचे स्पेशल अधिवेशन बोलवण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे पाहूयात. मला असं वाटतं हे ट्रिपल इंजिन खोके सरकारचं अपयश आहे. कारण त्यांनी या सगळ्यांना एक तर डेडलाईन दिली होती. मला असं वाटलं 40 दिवसाचे मागितले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी जादूची काठी किंवा काहीतरी प्लॅन असेल ना. मग 40 दिवसाचा मॅजिक नंबर हा ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने आणला कुठून आणि परत त्यांना बसायला लागलं. म्हणजे ही आणखीन एक जुमलेबाजी, आणखीन एक फसवणूक झाली ना. आणि मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम कुठलाही समाज असू दे, या सगळ्यांच्या मागण्या आहेत. माझी सातत्याने मी महाराष्ट्र सरकारला सांगते की पहिलं सगळ्या विरोधकांना मीटिंगला बोलवा, हा पहिला टप्पा. त्याच्यानंतर ऑल पार्टी मीटिंग झाल्यानंतर एक असेंब्ली बोलवा, स्पेशल सेशन बोलवा ना 5-10 दिवसाचं. सविस्तर होऊ दे चर्चा. इथून दिल्लीला प्रस्ताव पाठवा, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे, पाठवा दिल्लीला. पुन्हा आमची तयारी आहे, सेशन बोलवा, चर्चेला बसू. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी पूर्ण ताकदीने कुठलंही सरकार असेल त्याच्याबरोबर उभं राहील. राजकारणातून निलेश राणे यांनी माघार घेतल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले होते. मात्र आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणे यांना चिमटे काढले आहेत. 2024च्या निवडणुकीत निलेश राणे यांनी पळ न काढता निवडणुकीला सामोरे जावे असे खुले आवाहन आमदारांनी केलंय. सत्ता घ्यायची असा एकमेव मार्ग भाजप आणि मोदींनी संपूर्ण भारतभर राबवलेला आहे. आणि आपण बघत असाल की ज्यांच्या कार्यक्रमासाठी आले होते ते विखे पाटील सुद्धा गेले अनेक वर्ष त्या भागाचे संस्थानिक आणि सरकारमध्ये कुठल्याही सरकारमध्ये ते विखे पाटील सरकारमध्ये होते. आणि खरं तर अशा लोकांच्या मांडीला लावून बसताना विकासाचे प्रश्न कोणाला विचारायचे हा खरं तर प्रश्न या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांच्या सरकारमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात जरांगे पाटलांनी जी आरपारची लढाई सुरू केली आहे त्या लढाईला तर उद्धवजींनी दसरा मेळाव्यामध्ये पाठिंबा व्यक्त केला आहे. आणि आमच्या सर्वसामान्य जनतेचा सुद्धा त्याला पाठिंबा आता हळूहळू चांगला पाठिंबा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा महाराज सातारकर यांचे अंत्यदर्शन घेतले. राज्य सरकार बाबा महाराज सातारकर यांचे स्मारक करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार, अतिशय ज्येष्ठ विचारक असे बाबा महाराज सातारकर यांचं अतिशय दुःखद निधन झालं. त्यांना श्रद्धांजली देण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. या सातारकर कुटुंबाची एक फार मोठी परंपरा या संपूर्ण वारकरी संप्रदायात राहिलेली आहे. दादा महाराज सातारकरांपासून आज 4थी पिढी या भागवत धर्माच्या कार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेषतः अतिशय पुरोगामी विचाराने दादा महाराजांनी सर्वसामान्य माणसाला भागवत धर्म समजेल अशा प्रकारे प्रवचन आणि निरूपण सुरू केलं. आणि तीच परंपरा पुढे बाबा महाराजांनी पुढे नेली. आणि आज आपण पाहतोय की लाखो लोकांच्या जीवनात बाबा महाराज सातारकरांनी एक परिवर्तन आणलं. मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्ती झाली. नवीन तरुण प्रवचनकार सुरू झाले. वारकरी संप्रदाय, भागवत धर्म हा सामान्य माणसापर्यंत रुजवण्याचं काम हे बाबा महाराजांनी त्या ठिकाणी केलं. असे बाबा महाराज आमच्यातून निघून गेले ही अतिशय दुःखद अशा प्रकारचा प्रसंग आहे.
मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. मी त्यांच्या कुटुंबाला अशी विनंती केली आहे की स्मारक तर होतील, पण त्यांच्या विचारांचं जिवंत स्मारक आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने हे विचार कसे चालत राहतील, हे पुढच्या पिढीला कसे मिळत राहतील, त्यांच्यातनं प्रेरणा घेऊन त्यांच्या प्रकारचे विचार कसे तयार होतील, असा काहीतरी विचार हा कुटुंबासोबत करून त्या संदर्भातलं एखादं त्यांचं स्मारक तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करू. म्हसळा तालुक्यातील पाबरा या ठिकाणी मुसद्दीक इनामदार यांच्या किंग मिनरल वॉटर प्रकल्पाचे शानदार उद्घाटन देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार, आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरद पवार आणि जयंत पाटील यांनी नव्या निर्माण उद्योग व प्रकल्पांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडीची ताकद एकजूट होत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या ठिकाणी इनामदारांना मी त्याच्या नव्या व्यवसायाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आता मुस्लिम समाज पण आणि विशेषतः या खाडी पट्ट्यातला व्यवसायाकडे वळतो हे बघून मला अत्यंत आनंद होतो आहे. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे मुस्ताफबाईंना मी हात धरून जे स्टेजवर आणलं, मुस्ताफबाई याच्या पुढे ऍक्टिव्ह राहतील आणि ऍक्टिव्ह मी करण्याचं काम करीन एवढं पण आश्वासन मी मुस्लिम समाजाला या ठिकाणी देतो. एक वेगळं काम, या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही खऱ्या अर्थानं आपल्याला आणि या ठिकाणी जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला सर्व मतभेद विसरून या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. मला अत्यंत आनंद होत आहे की 2 दिवस मी सिंहगड मध्ये आहे. या ठिकाणी सर्व शरद पवारमय वातावरण सिंहगड मथळ्यामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतंय. अलीकडच्या काळामध्ये काही वेगळं चित्र झालं, पक्षामध्ये अंतर झाली. जयंत भाषांचा शेतकरी काँग्रेस पक्ष मनांना विचारून लोकांच्या जवळचा, पण त्यांची भूमिका वेगळी, काँग्रेसची भूमिका वेगळी, राष्ट्रवादीची भूमिका वेगळी आणि याचा परिणाम चुकीच्या लोकांनी त्याचा लाभ घेतला. आता आम्ही बसून हा निर्णय घेतला की महाराष्ट्राचं ही जर करायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षापासून दूर जाऊन जे कुणी भाजपबरोबर जातील त्यांना बाजूला करून एक जबरदस्त नवीन शक्ती जागतिक विचाराची या ठिकाणी उभी करायची आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, भारतीय शेतकरी काँग्रेस पक्ष असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही सगळेजण एकत्र राहून या जिल्ह्यामध्ये एक वेगळं चित्र तयार करण्याची काळजी घेणार आहोत. आणि ते करत असताना हेतू एकच की सामान्य माणसाच्या हिताची जपणूक हा हेतूचा आमचा कार्यक्रम आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी करायला लागलो. नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबादला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयाने सर्व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी फिट लाईव्ह 75 हा आरोग्यदायी उपक्रम सुरू केला आहे. नवी मुंबईत देखील या उपक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे. आजपासून पुढील 75 दिवस हा उपक्रम चालणार आहे. देशभरातील सर्व पोलीस कर्मचारी या अभियानामध्ये सहभागी होणार आहेत. नवी मुंबई पोलीस दलातील 650 पोलीस कर्मचारी या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद यास 75 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतभरातील सर्व पोलीस दलांसाठी फिट राईट 75 हा हेल्थ इनिशिएटिव्ह आणि फिटनेस इनिशिएटिव्ह सुरू केला होता. त्याचा आज हा पहिला दिवस आहे. आजपासून हा उपक्रम सुरू होत आहे. आजपासून पुढील 75 दिवस भारतभरातील सर्व पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय हे एक फिटनेस प्रोग्राममध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशनद्वारे त्यांना डेली टास्क येतील की फिटनेस लेवल वाढवण्यासाठी. आणि हे सर्व टास्क हे नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी ते मॉनिटर केले जातील. या टास्कमध्ये नवी मुंबई पोलीस दलातील जवळपास 650 पोलीस कर्मचारी हे सहभागी झालेले आहेत. आणि हा उपक्रम हा आज माननीय गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सर
यांच्या हस्ते हा आज मॅरेथॉनसाठी 5 किलोमीटरच्या मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ झालेला आहे आणि नवी मुंबई पोलीस या इव्हेंटमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालेला आहे. राजापूरमधील ग्रामपंचायत नाटेमध्ये 11 प्रभाग असून भर पावसात नाटे बाजारपेठ आणि नजाबनगर हे 2 प्रभाग 4 महिन्यांपासून पाण्या वाचून वंचित आहेत. वारंवार ग्रामपंचायतीला विचारणा करून सुद्धा त्यात काहीही फरक पडत नव्हता. शेवटी त्रस्त होऊन आज महिलांनी हंडा मोर्चा थेट ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नेऊन सरकारला जाब विचारणा करण्यासाठी हजारो महिला आणि पुरुष ग्रामपंचायत नाटेमध्ये ग्रामसेवक राजेंद्र प्रसाद राऊत यांना घेराव घालत आंदोलन केले. मात्र लोकनियुक्त सरपंच संदीप बंदरकर हे गैरहजर आहेत. वारंवार फोन करून सुद्धा फोन उचलत नाहीत. लोकांचा राग अनावर झाला आहे, कारण पाणी हे महिलांना जीव की प्राण आहे. आम्हाला न्याय द्या, अन्यथा आम्ही जागेवरून हलणार नाही असा पवित्रा घेत ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या धरला आहे. राजापूर गटविकास अधिकारी यांच्याशी पत्रकार आणि ग्रामस्थ यांची चर्चा होऊन संबंधित सरपंच घटनास्थळी उपस्थित राहून तुम्हाला उत्तर देतील असे सांगितले. गेले 6 महिने नाटे इथे पाण्याची व्यवस्था अजिबात हे नाहीये, सुरळीत नाहीये. पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे. त्यामुळे महिन्याला पाठपुरावा करून देखील पंचायतीतील लोक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सदस्य, उपसरपंच, ग्रामसेवक अजिबात यात बाबतीत दखल घेत नाहीये. आम्ही अजिबात इथून हलणार नाहीये. सरपंच जोपर्यंत बॉडी सरपंच येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये. आजच्या दिवसात काम आजच्या पूर्ण दिवसात झाल्याशिवाय आम्ही हलू शकत नाही. पाणी अजिबात मिळत नाही आमच्याकडे. पाण्याची सुविधा कुठलीही नाही. विहीर नाहीये, बोरिंग नाहीये, काही नाहीये. ती टँकरची सुविधा पण आम्हाला देत नाहीये. जायचं कुठे? तुर्भे पोलीस ठाण्यात एका रिक्षा चोरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गस्त घालत मुंब्राचा रहिवासी असलेल्या अशरफ खान याला शिळफाटा येथून रिक्षासह ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता चोरीचे निरनिराळे प्रकार समोर आले. आपल्याला फिरायला जाताना इतर वाहनाने जाणे परवडत नसल्यामुळे जवळपास असलेली रिक्षा चोरी करून त्या रिक्षाने फिरणे आवडत होते. हे कारण ऐकल्यावर पोलीसही चक्रावून गेले. केवळ फिरण्यासाठी रिक्षा चोरी करणाऱ्या या चोराच्या आतापर्यंत जवळपास 6 रिक्षांच्या चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले असून 6 ही रिक्षा ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या हेतूने कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी या अभिनव उपक्रमांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयाच्या इयत्ता 9वी मधील विद्यार्थ्यांनी खेर्डी आठवडा बाजार या ठिकाणी ज्या नागरिकांनी बाजारामध्ये प्लॅस्टिक पिशवी आणली होती त्या सर्व नागरिकांना मोफत कापडी पिशवी वाटप करून प्रत्येकाने प्लॅस्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशवी वापरण्याचा संकल्प करूया असा सामाजिक संदेश देत स्वतः टाकाऊ साड्या, ओढण्या, जुने शर्टचे कापड इत्यादी पासून तयार केलेल्या 600 कापडी पिशव्यांचे वाटप करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय. आणि एक खास जेणेकरून जे व्यापारी वर्ग आहेत किंवा आपले नागरिक जे येतात भाजी घ्यायला म्हणा, फळं घ्यायला म्हणा, तर त्यांनी त्या प्लॅस्टिक वापरू नये. जे दुकानदार आहेत त्यांनी प्लॅस्टिक देऊ नये आणि त्यांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊ नये. यासाठी आपण आज शाळा व खेर्डी ग्रामपंचायत मार्फत आपल्याला याच्या साड्यांच्या पिशव्या ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून घरी बनवल्या आहेत त्या आपण वितरित करायला आलोय. पण ह्याच व्यापाऱ्यांना तसं आम्ही परत एकदा पुन्हा विनंती करतोय आज की आज हा शेवटचा दिवस आहे तुमचा प्लॅस्टिक. याच्या पुढे पुढच्या बुधवारी जर तुमच्याकडे प्लॅस्टिक सापडलं तर त्याच्यावर शासनाप्रमाणे जी कारवाई असेल ती केली जाईल. पोलादपूर तालुक्यातील कर्मचारी महासंघाकडून पोलादपूर शहरातील मंगलमूर्ती पार्क ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शांततेच्या मार्गाने कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. विविध भागातील एकूण 150 कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सदर कॅन्डल मार्च हा अंतरवली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी शिक्षक, कृषी विभाग, पंचायत समिती विभागातील बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याकरिता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आज बंद ठेवण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी माथाडी नेते यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला.
स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या माथाडी कामगारांनी या ठिकाणी मनोज जरंगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला समर्थनासाठी आज तिन्ही APMC मार्केट या ठिकाणी बंद ठेवलेलं आहे. आमचे वडिलांच्या पासूनची परंपरा आहे. माझे वडील काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार होते. सरकारच्या विरोधात त्यांनी मोर्चे आणि आंदोलन केले आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार होतो, त्यावेळेलाही सरकारच्या चुकीच्या निर्णयाला विरोध केले. आजही भारतीय जनता पक्षाचा मी एक कार्यकर्ता आहे. माझ्याकडे एक जबाबदार पद महामंडळाचं असून देखील पण जर सरकार आमच्या मराठा समाजासाठी जर ऐकत नसतील तर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आणि त्यांना पाठिंबा देणार. समितीचा निर्णय हा अपेक्षित वेळेत पूर्ण होईल असं सगळ्यांना वाटलं होतं, परंतु तो झाला नाही. अपूर्ण समितीचा निर्णय जर त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला, अहवाल सादर झाला, तर तो कुठल्याही ठिकाणी हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही आणि मग मराठा समाजाला दिशाभूल केल्यासारखं वाटेल. आणि म्हणूनच या समितीची थोडीशी वेळ वाढवून घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. परंतु मुख्यमंत्र्यांनी कालच्या दसरा मेळाव्यामध्ये मराठा समाजाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय ते शांत बसणार नाही असं सर्व समाजाच्या समोर, म्हणजे त्यांचा दसरा मेळावा होता शिवसेनेचा, तरी त्यांनी तो विषय घेतला आणि त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेब, आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार, हे तिघही मिळून मराठा समाजाला न्याय देतील अशी गवाही त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळं थोडासा वेळ गेलेला आहे, पण वेळ देणं फार गरजेचं आहे. या बातमीसह आता वेळ झाली बातमीपत्रामध्ये इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.